पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं अमृतसरमधील अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे। या निर्णयाचा थेट परिणाम भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारावर होतोय। याचा सर्वाधिक परिणाम सुक्या मेव्याच्या व्यवसायावर झालाय, जिथे गेल्या 4 दिवसांपासून अफगाणिस्तानातून येणारा पुरवठा पूर्णपणे थांबलाय। व्यापाऱ्यांच्या मते सुक्या मेव्याच्या पुरवठ्यात अडथळा आल्यामुळे बाजारात किमती 10 ते 15% वाढल्या आहेत। जर परिस्थिती लवकर सुधारली नाही तर येत्या 1 महिन्यात सुक्या मेव्याचे भाव गगनाला भिडू शकतात। त्यामुळे बाजारपेठांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। अफगाणिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमधून दिल्लीच्या खारी बाहुलीसह देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुकामेवा पुरवला जातो। एका स्थानिक व्यावसायिकाने सांगितले की अफगाणिस्तानातून होणारा पुरवठा पूर्णपणे थांबल्यामुळे बाजारपेठेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। आंतरराष्ट्रीय फळे आणि काजू संघटनेचे संचालक रवींद्र मेहता म्हणालेत की अटारी वाघा सीमा बंद झाल्यामुळे अफगाणिस्तानातून येणाऱ्या सुमारे 90% माल थांबलाय, ज्यामध्ये अंजीर, हिंग, पिस्ता, मनुका, जिरे आणि सुकी द्राक्षे यांसारख्या प्रमुख उत्पादनांचा समावेश आहे। गेल्या काही दिवसात घाऊक बाजारात अंजीरच्या किमतीत प्रति किलो 200 रुपये, पिस्त्यात 400-500 रुपये आणि मनुका आणि सुक्या द्राक्षांच्या किमतीत 100 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे। सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तुर्की आणि इराण मधून पुरवठा होत असल्यानं वाढत्या मागणीमुळे काजू, बदाम आणि अक्रोड यासारख्या इतर सुक्या मेव्याच्या किमतीतही वाढण्याची अपेक्षा आहे। तसेच मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिस्त्याच्या कमतरतेचा थेट परिणाम मिठाईच्या किमतीवर होऊ शकतो। दरवर्षी अफगाणिस्तानातून सुमारे 1.25 लाख टन सुकामेवा भारताला पुरवला जातो, ज्यासाठी व्यापारी आगाऊ पैसे देतात। एका व्यावसायिकाने सांगितले की अफगाणिस्तानातून सुक्या मेव्याचा पुरवठा थांबल्यामुळे कोट्यावधी रुपये अडकलेत आणि व्यापारी सध्या परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत। आता दुसरी मोठी गोष्ट, काश्मीरी अक्रोड। पूर्वी जेव्हा काश्मीरी सेंद्रिय अक्रोड म्हणजे भारी स्टेटसचा विषय असायचा, आज तो हळूहळू गायब होतोय। काश्मीरमधील सेंद्रिय अक्रोडच्या मागणी आणि विक्रीमध्ये चीन एक मोठे आव्हान बनले। त्यामुळे गेल्या 4 वर्षात भारतात आणि परदेशात काश्मीरी सेंद्रिय अक्रोडची मागणी 85% वरून 55% पर्यंत कमी झाली आहे। ती फक्त 30% पर्यंत पोहोचली आहे। चीनी अक्रोडच्या स्वस्त किमतींव्यतिरिक्त प्रक्रिया युनिट्सचा अभाव आणि कमकुवत मार्केटिंग धोरण ही या घसरणीची प्रमुख कारणं मानली जातात। 2020 मध्ये राज्यातून देशात आणि परदेशात 1.70 लाख मेट्रिक टन अक्रोड विकले गेले, तर 2024 मध्ये ते फक्त 30,000 मेट्रिक टन इतके कमी झाले। विक्रीतील या घसरणीमुळे बागायतदार आणि व्यापाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत। आज स्थानिक बाजारपेठेत काश्मीरी सेंद्रिय अक्रोड 700 ते 800 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत। दुसरीकडे चीनी अक्रोड फक्त 350 ते 400 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे। चीनी उत्पादनाच्या रासायनिक खतांचे मुबलक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणात निर्यात यामुळे किमतीतील हा मोठा फरक आहे। या आव्हानांव्यतिरिक्त काश्मीरमध्ये अक्रोड तोडल्यानंतर त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुरेशा प्रक्रिया युनिट्सचा अभाव ही देखील एक मोठी समस्या आहे। या सगळ्या परिस्थितींवर लवकरच कोणती प्रतिक्रिया येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।